हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण अध्याय क्रमांक 18 जो मोक्ष संन्यास योग म्हटला गेलेला आहे त्यावर आपलं चिंतन सुरू आहे. त्यातला श्लोक क्रमांक 49 आणि अनुभव सांगणारा हा श्लोक असा आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. अर्थ पाहणार आहोत आपण. सर्वत्र आसक्ती रहित बुद्धी असलेला, अंतःकरणाला स्वाधीन ठेवणारा आणि विगत स्पृह म्हणजे ज्याची इच्छा, आशा, अपेक्षा निश्शेष झालेली आहे असा विरक्त अशा पुरुषास संन्यासाच्या द्वारे म्हणजे अविद्येमुळे मी करता आहे असा जो कर्माशी संग जाणवत होता तो संपूर्णतः संपुष्टात आल्याचे अनुभवास आल्यामुळे, संगम तक्ता घटित झाल्यामुळे बुद्धियोग म्हणजेच कर्मयोगाची साधना सिद्धीत जाऊन सर्व कर्म अकर्म झाल्यामुळे सर्वश्रेष्ठ असलेली नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. हा मूळ श्लोक. त्यावर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्यापैकी ओवी क्रमांक 956 पासून 972 पर्यंत आपण चिंतन केलेलं आहे, विचार पाहिलेला आहे. आता या सत्रामध्ये याच श्लोकावर माऊली पुढे आपल्याला काय काय सांगणार आहेत ते आपण पाहणार आहोत. या सत्राची सुरुवात ओवी क्रमांक 973 पासून करणार आहोत, ज्यामध्ये माऊली अनुभव सांगतात. येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा ठावो जेथ पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे. जरा चाल बिघडली, परंतु 973 या ओवीमध्ये आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. सत्यत्वाने अनुभवास येणाऱ्या दृश्याचा लोप होतो. कशामुळे आणि कसा? तर याप्रमाणे सर्व कर्मबंधास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने दृश्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. तेव्हा ते आत्मतत्व अनुभवावयाचे व ते तो स्वतःच्या ठिकाणी अनुभवतो. स्वतः स्वसंवेद्य आत्मा असल्याचे तो अस्तित्वाने, चेतनत्वाने व आनंदत्वाने अनुभवतो. जे अनुभवण्यासाठी सर्व साधना केली, जे जाणावयाचे ते आपण स्वतःच आहो याचा तो अनुभव घेतो. इंग्रजीत अशा प्रकारे सांगता येईल. He comes home and experiences himself. He experiences internal space without words and forms. He experiences one's own blissful existence with divine energy. He experiences the bliss which is not outcome of any cause-effect relationship. जग म्हणजे दृश्य जग, जे आधी सत्यत्वाने अनुभवास येत होते ते सत्यत्व आता अनुभवास येत नाही. त्या सत्यत्वाने अनुभवास येणाऱ्या दृश्याचा आता लोप झालेला असतो. त्याचा ठाव ठिकाणा संपलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सर्व दृश्य जगत
सिनेमा पाहिल्यासारखे दिसू लागते. पुढची माऊलींची ओवी 974. चेईल्यावरी पाही स्वप्नीची यातिये डोही, आपण याते काही काढू जाईजे. अर्जुना, स्वप्न पाहताना स्वप्नातील डोहात स्वतःला बुडताना पाहिले, पण जागे झाल्यावर स्वतःला डोहातून बाहेर काढण्यासाठी स्वप्नातील डोहाकडे जावे लागते का? डोहातून काढण्यासाठी काही क्रिया करावी लागते का? अर्थात नाही. पुढच्या ओळीमध्ये माऊली अनुभव सांगतात. म्हणतात, तै मी नेने आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. 975. त्याप्रमाणे स्वतःचा आत्मा स्वतः अनुभवण्यासाठी वृत्तीला बाहेर जाऊ द्यावे लागत नाही. किंबहुना स्वतःचा आत्मा अनुभवास येण्यासाठी काहीतरी जाणावयाचे, करावयाचे आहे, म्हणजे ज्ञानप्राप्ती, साधना इत्यादी. हेच जणू दुःस्वप्न होते व ते आता संपलेले आहे असा अनुभव येतो. आता चिदाकाशाचा अनुभव येण्यापूर्वीची मनाची अवस्था काय होती? तर चिदाकाशाचा म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचा अनुभव येण्यापूर्वी मनाची अवस्था अशी होती की मनात चांचल्य असतं. विचार करण्याची आवश्यकता इच्छा नसतानाच्या वेळीसुद्धा विचाराचा म्हणजे नाम, रूप, भावना, प्रवाह सुरू असतो. ज्या वेळेस जो विचार मनात असतो त्या विचाराशी तादात्म्य असते. मन भूत भविष्यात भरकटत असते. मन भूत भविष्यातील घटनांचे अनुकूलत्व किंवा प्रतिकूलत्व म्हणजे सुख किंवा दुःख इत्यादी द्वंद्वे अनुभवत असते. जसे स्वप्नात अनुभव तसे स्वतःच्या विचारांशी झालेल्या तादात्म्यामुळे म्हणजे संगत्वामुळे म्हणजेच आसक्तीमुळे द्वंद्वाची अनुभूती येते. मन शब्दरहित झाल्यावरच चिदाकाशाचा अनुभव येऊ शकतो. अन्यथा चिदाकाशात जो शब्द आहे त्या शब्दाचाच, त्या शब्दाच्या अर्थाचाच अनुभव येणार. फळ्यावरचे शब्दच लक्ष वेधून घेतात, फळा अनुभवास येत नाही. सर्व शब्द डस्टरने मिटविले की फळा अनुभवास येतो. त्याप्रमाणे चिदाकाशातील शब्दच म्हणजे शास्त्र, नित्यानित्य विचार, सुविचार इत्यादी अनुभवास येतात व शब्द संपले की चिदाकाश अनुभवास येते. चिदाकाश म्हणजे स्वतःचे अस्तित्व. चिदाकाशाच्या अनुभवात स्थिरता आली की स्वतःचा आत्मा सत चित आनंद रूपाने अनुभवास येतो. शब्द सोडून देणे म्हणजे नेती म्हणजेच काहीही न करणे. शब्दांचा प्रवाह हेच मनाचं अस्तित्व आहे. मन जे सतत काहीतरी करीत असते ते करणे सोडून द्यावयाचे आहे. व्यावहारिक अवस्थेमध्ये जेव्हा व्यक्तीच्या लक्षात येते की अमुक विषयाचे, शास्त्राचे ज्ञान नाही, तेव्हा ती व्यक्ती ते शास्त्र वाचते आणि ज्ञान संपन्न होते, म्हणजे शब्दाचा संग्रह करते. उदाहरणार्थ, कठोपनिषदाचे ज्ञान नाही, व्यक्ती काय करते? कठोपनिषदाचं प्रत्यक्ष वाचन करून ते ज्ञान मिळविते. याउलट आत्म्याच्या अनुभवासाठी शब्द सोडावयाचा आहे
हे प्रत्येकाने अधोरेखित करून ठेवावं. चिदाकाशाच्या जागृतावस्थेतील शब्दरहित स्वतःच्या अस्तित्वाच्या अनुभवात स्थिरता आली असता काय होतं? स्वतःचे आत्मस्वरूप सातत्याने अनुभवास येत असल्यामुळे मी आत्मस्वरूप जाणत नाही आणि अजून शब्दज्ञान वाढवून जाणून घेईन हे दुःख स्वप्न संपते. अशा प्रकारे ज्ञेय म्हणजे उपनिषदादीमधून प्राप्त करून घ्यावयाचे शब्दज्ञान आणि त्यासाठीचा ज्ञाता हे दोन्ही जेथे राहिलेले नाहीत असे चिदाकाश अनुभवास येत राहते. आता जाणणारा ज्ञाता व जाणण्याचा विषय ज्ञेय या दोन्ही वाचून म्हणजे ज्ञातृ ज्ञेय विहीन माऊलीचा शब्द आहे. जाला ज्ञातृ ज्ञेया विहीन आणि पुढे चिदाकाशाचा अनुभव असा तो बोधरूप चिदाकाश झाला. ज्ञातेपणा व त्यामुळे दृश्यास आलेला ज्ञेयपणा दोन्हीही जाऊन तो बोधरूप चिदाकाश झाला. पुढची माऊलींची ओवी साधना सांगणारी आहे. मुखाभासेसी आरिसा परवता नेलिया विरेशा पाहते पणे वीन जैसा पाहता ठाके. 976. अर्थ पहा आपण बघूया. चिदाकाश आणि चिदाकाशातील नामरूप रहित स्वतःचे अस्तित्व म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर आरसा व त्यातील प्रतिबिंब या संबंधाने येणारे ज्ञानेश्वरी व अमृतानुभवातील दृष्टांत खूपच समर्पक मार्मिक टळटळीत अनुभव दर्शविणारे असल्याचे लक्षात येते. स्वस्वरूपाची अनुभूती येण्यापूर्वी हे दृष्टांत अनुभवात्मक ज्ञान म्हणजे बोध प्रदान करणाऱ्या साधना आहेत. पण जिज्ञासू व मुमुक्षू हे दृष्टांत फक्त समजून घेतात मात्र साधना करीत नाहीत. त्यामुळे बोधाची जागृती होत नाही असे कळवळ्याने म्हणावेसे वाटते. असो, आता दृष्टांत साधनेच्या अंगाने पाहूया. आरशाच्या उपयोगाद्वारे करावयाची ज्ञान साधना अर्थात आपण जी आत्ता ओवी वाचली त्या ओवीच्या आधारे आपण ही साधना करणार आहोत. आत्मसाक्षात्कार्याला स्वस्वरूपाचा स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव कसा येतो ते माऊली सांगतात. आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला सारले असता पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो. प्रतिबिंब बाजूला गेले तरी मुखाचा अभाव झालेला नाही. प्रतिबिंब दिसत नाही पण मुखाचे अस्तित्व आहे. यात कुणालाही न समजण्यासारखे काहीही नाही. म्हणजेच कुठलाही गुढार्थ नसलेले असे साधे सोपे शब्दज्ञान आहे. हातात आरसा न घेता क्षण प्रतिक्षण प्रवाही रूपाने स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव येत राहणे ही स्वरूपावस्था व आरसा हातात घेऊन हा अनुभव घेण्याचा अभ्यास करणे ही ज्ञान साधना. ज्या भिंतीवर लक्ष वेधून घेण्यासारखं असं काही नाही, ज्याला ब्लँक वॉल म्हणायचं, अशी भिंतीसमोर 5-7 फुटावर खुर्चीत शरीर व मन ढिले सोडून हातात आरसा घेऊन बसा. स्वतःचे रूप असंख्य वेळेस आरशात पाहिलेले आहे. त्यामुळे त्या रूपाशी आसक्त होण्याचं काहीही कारण नाही, स्त्री असला तरीही. आता निरासक्तपणे पण समग्रतेने आरशातील प्रतिबिंबाकडे पहा. आरसा बाजूला करा.
स्वतःचं कल्पित प्रतिबिंब मनासमोर आणू नका. भिंतीकडे डोळे करा. भिंत पाहणे हे प्रयोजन नाही. स्वतःचा अनुभव घ्या. अनुभवाचे शब्दांकन करू नका. फक्त अनुभव घ्या. श्वासाचं सहाय्य घ्या. म्हणजे श्वासासोबत राहून ही साधना करा. इतक्यावरही काही सेकंदानंतर मनात विचार येईल. आता भिंत अनुभवा. नंतर पुन्हा आरशात प्रतिबिंब पाहून साधनेचं दुसरं आवर्तन पूर्ण करा. रोज 5 आवर्तने, एकूण वेळ 5 मिनिटे. माऊलींच्या दृष्टांतावर माऊलीवरची श्रद्धा व निष्ठा मनात आणा. माऊलीच्या आशीर्वादाने मी ही ओवी अनुभवणार हा निश्चय मनात आणा. नंतर ही 5 मिनिटाची साधना करा. शीघ्र प्रगतीसाठी रोज प्राणायाम व ध्यानाभ्यास आवश्यक आहे. साधनेपूर्वी हा परिच्छेद वाचा. काही दिवस साधनेतील सर्व बारकावे लक्षात राहिले की मग वाचण्याची गरज नाही. बारकावे असे आहेत. पहिला मुद्दा, साधी भिंत म्हणजे ब्लँक वॉल. माऊली व त्यांच्या दृष्टांतावर श्रद्धा व निष्ठा जागृत करणे. प्रतिबिंबाकडे निरासक्तपणे पण समग्रतेने पाहणे. आरसा दूर केल्यावर भिंतीकडे डोळे करून प्रतिबिंबाची कल्पना न करता स्वतःचा अनुभव घेणे. अनुभवाचे शब्दांकन न करणे व त्यासाठी श्वासासोबत राहणे. आरसा भिंतीवर फिट म्हणजे फिक्स असल्यास मान वळवून आरशालगतच्या साध्या भिंतीकडे डोळे वळवा. भिंतीवर लक्ष केंद्रित न करता ही ज्ञानसाधना 1 चातुर्मास रोज करा आणि मग त्याचा अनुभव घ्या. आता वरील साधनेमागील विज्ञान काय आहे ते माऊलींच्या शब्दात आपण बघू. ओवी क्रमांक 977. तैसे नेनने जे गेले तेने जानने ही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. 977. माऊली या ओवीत वरील दृष्टांतातील विज्ञान सांगतात. आरशातील प्रतिबिंब हे खरेखुरे मुख नाही, म्हणजे ते व्यावहारिक सत्तेतील अज्ञान आहे. ते प्रतिबिंब पाहणाऱ्याचे मुख पाहणाऱ्याच्या प्रतीतीला आणून देत होते. ते व्यावहारिक सत्तेतील ज्ञान आहे. आरसा बाजूला केल्यावर प्रतिबिंबरूप अज्ञान गेले. त्याने म्हणजे त्या अज्ञानाने सोबत ज्ञानही गेले. म्हणजे स्वमुखाची प्रतिबिंबरूपाने प्रतीतीही नेली. अशा रीतीने ज्ञान आणि अज्ञान असे दोन्ही गेले. दोन्ही गेल्यावर जे उरते ते निष्क्रिय असलेले पण स्वसंवेद्य असलेले चैतन्य रूपाने अनुभवास येत असलेले स्वतःचे अस्तित्व. क्रियारहित असा प्रत्ययाला येणारा फक्त बोध राहतो. बोधरूप चिदाकाशाचा स्वसंवेद्य आत्म्याचा प्रत्यय येत राहतो. आता पुढची ओवी 978 क्रमांकाची नैष्कर्म्यसिद्धीचा अनुभव सांगणाऱ्या पुढच्या ओव्या आहेत. तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया मनोनी प्रवादूतया नैष्कर्म्यो ऐसा. 978. अर्जुना, त्या बोधमात्र स्वरूप स्थितीच्या ठिकाणी म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावता कोणतीच क्रिया नाही. साक्षीच्या भूमिकेतील स्वसंवेद्य आत्मा स्वतःच्या अनुभवात कर्ता कर्म क्रिया ही त्रिपुटी मावळल्याचे अनुभवतो. इंद्रियाद्वारे क्रिया आणि त्याद्वारे होणारी कर्माची उभारणी साक्षीकडून निर्लिप्तपणे पाहिली जात असल्याच्या अनुभवास
येत राहते. कर्माचा बंध त्रिपुटीसह लयास गेलेला असतो. अशा रीतीने आत्म्याच्या ठिकाणी कोणतेच कर्म किंवा क्रिया नाही असे जे अनुभवासी येते ते नैष्कर्म्य. अशी जी साधकाची स्थिती म्हणजे स्वरूपावस्था ते नैष्कर्म्य म्हटले जाते. अनुभव सांगणारी 979 क्रमांकची ओवी. ते आपुले आपण पे असे तेची होऊनी हारपे तरंगू का वायू लोपे समुद्रू जैसा. वारा थांबल्यावर लाटांचा येणारा अनुभव समाप्त होऊन अथांग समुद्राचा अनुभव येतो. तसे देहांकार व कर्तृत्वहंकारामुळे जो कर्तेपणाचा आरोप साधक स्वतःवर करून घेत होता तो संपून साक्षीच्या भूमिकेत असलेल्या साधकास स्वसंवेद्य आत्म्याचा अनुभव अथांगत्व, निर्लेपत्व, अस्तित्व, चिदत्व व आनंदत्वाच्या रूपाने येत राहतो. पुढची 980 क्रमांकाची ओवी अशी आहे. तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणिजे सर्व सिद्धीत सहजे परमहेची. माऊली म्हणतात सर्व सिद्धीमध्ये श्रेष्ठ असलेल्या नैष्कर्म्य सिद्धीचा अनुभव कसा मिळतो? आत्मा करता नसल्याचे, आत्म्याच्या ठिकाणी कर्म नसल्याचे, आत्मा कर्मरूपाने परिणाम पावत नसल्याचे म्हणजेच उपादानकारक नसल्याचे, आत्मा कर्मास सहाय्यभूत नसल्याचे म्हणजे निमित्त कारण नसल्याचे, आत्मा कर्मास अनुमती देणारा सुद्धा नसल्याचे, आत्मा कर्मास आधारभूत नसल्याचे, आत्मा कर्माने बांधला जात नसल्याचे अर्थात लिप्त होत नसल्याचे. अशा रीतीने कर्माचे न होणे अर्थात सर्व कर्मसन्यास घटित झाल्याचे अनुभवास येते त्याला नैष्कर्म सिद्धी असे म्हणावे. व ही सिद्धी सर्व सिद्धीत स्वभावतात श्रेष्ठ आहे असं माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. सर्व सिद्धीत सहजे परम हेची. पुढची ओवी. देऊळाची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. 981. देवळाच्या कामाला कळस ही शेवटची मर्यादा आहे अथवा गंगेस समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे अथवा सोन्याच्या शुद्धपणास 16वा कस हा शेवटचा कस आहे. 16 कशी सोने म्हणजे 24 कॅरेटचे सोने. आताच्या 982 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली अनुभव सांगतात आणि त्यामागील विज्ञानासह तो अनुभव आपण समजून घ्यायचा आहे. तैसे आपुले नेनने फेडिजे का जानने तेही गिळूनी असने ऐसी जे दशा. त्याप्रमाणे शेवटची मर्यादा असलेली ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. आपल्याला स्वरूपाचा अनुभव अज्ञानामुळे येत नव्हता. ते अज्ञान ज्या ज्ञानामुळे म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्याचा उपदेश गुरूंनी केल्यामुळे नाहीसे झाले. काय नाहीसे झालं? अज्ञान. ते वृत्तीरूप ज्ञानही गिळून असणे त्यामुळे स्वरूपाने असणे अशी अवस्था नैष्कर्म्य स्थितीत असते. म्हणजे ज्ञान अज्ञानाला दूर करते आणि पुढे ते ज्ञानही घेऊन असणे त्यामुळेच नैष्कर्म्य अवस्था स्थितीमध्ये येता येतं. या श्लोकात नैष्कर्म सिद्धीची प्राप्ती सांगणे हे प्रयोजन होते व ते सांगून नैष्कर्म्य सिद्धी ही परमसिद्धी असल्याचे माऊलींनी ओवी क्रमांक 981 म्हणजे यापूर्वीच्या ओवीपर्यंत सांगितले. आता
त्यानंतरची या श्लोकावरील ओवी 982चे प्रयोजन सकृतदर्शनी लक्षात येत नाही, ते समजून घेणे आवश्यक आहे. ही ओवी नैष्कर्म्य सिद्धीचे विज्ञान सांगते, ती प्राप्त होण्याची प्रक्रिया सांगते, प्राप्त होण्याचे वर्म म्हणजे इंगितही सांगते. महावाक्यातील शब्दामुळे अज्ञानाची निवृत्ती झाली. कशी झाली? सुरुवातीस महावाक्यातील शब्दज्ञान जसे सर्व शास्त्रातील ज्ञान समजते त्याप्रमाणे म्हणजे त्रिपुटीद्वारे समजले. नंतर महावाक्यातील शब्दज्ञानाचे प्रतीतीत रूपांतर झाले. महावाक्यातील शब्दज्ञान मन शब्दरहित झाल्यामुळे प्रतीतीस आले. शब्दज्ञानाचे रूपांतर बोधात, बोध जागृतीत झाले. अपरोक्षानुभूती झाली, ती मन शब्दरहित झाल्याने, शब्द संपल्याने झाली. आता ध्यान करावयाचे आहे. त्यासाठी आपण आता या ठिकाणी ध्यान करण्यापूर्वी थोडंसं काही चिंतन करणार आहोत. संक्षेपाने विज्ञान आणि स्थल निर्देशासह हा जो मुद्दा आहे तो कसा आणि कशा प्रकारे माऊली आपल्याला सांगतात पाहूया. शब्द संपल्याने बुद्धी सूक्ष्म तीक्ष्ण होऊन चिदाकाशा स्थिर होऊन विरल्यामुळे चिदाकाशाचा अनुभव आला. आणि त्यासाठी आपल्याला अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 61 मध्ये माऊली आपल्याला काय सांगतात पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 61 अशी आहे. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देवुनी परी ते कर्मापासोनी मुक्त दिसती. आपल्याला पहिले जे 2 चरण आहेत ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देवुनी, एवढाच भाग इथे अगोदर विचारात घ्यायचा आहे. आत्मानुभूती प्राप्त असलेल्या पुरुषास साक्षीभाव सहजतेने व नित्यतेने उपलब्ध असल्यामुळे स्वतःची बुद्धी स्वतःच्या पुढे म्हणजे ते बुद्धी धुरे करुणी म्हणजे स्वतःपासून वेगळी अलिप्तता राखून आत्मानात्म कार्याकार्यादी विवेक धारण करून स्वतःच्या दिमतीस असलेली प्रत्ययास येत असते. आणि देहतादात्म्य असेपर्यंत कर्म बांधते, मात्र जीवनमुक्तास देहतादात्म्य संपल्याचा अनुभव, त्यामुळे त्यासोबत वरील अनुभव येतो. असे आपलं कर्म चित्त देऊन करतात. हा भाग इथे आपण पाहिला. आणखी पुढे जाऊया. माऊलीची प्रतिभा हा अनुभव यथार्थतेने संक्षिप्त करते व माऊली म्हणतात, ते योगी स्वतःच्या पुढ्यात बुद्धीला उभे करून दक्षतापूर्वक व समग्रतेने चित्त देऊन कर्मे करतात. म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी ते करीत असलेल्या सेवेमागे अर्थात कर्मामागे त्यांचा कोणताही आशा अपेक्षादी स्वार्थ दिसत नाही. त्यामुळे ते मन लावून कर्म करीत असल्याचे दिसत असताना सुद्धा पुढे सांगितलं त्याप्रमाणे कर्मापासून मुक्त दिसतात. अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 366चा इथे आपण विचार करतोय. ती ओवी अशी आहे. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्वते मी. विषयाकडे धावणारे चित्त अशा प्रकारे मागे फिरून सर्व विचार सोडून देते व स्थिर होते. तेव्हा साधक स्वतःला पाहतो व पाहता क्षणीच ओळखतो की हेच तर माझे शुद्ध स्वरूप आहे व ते आत्मतत्व मीच आहे. त्यावेळी साधकाचे मन स्वतःचे शब्दरहित शुद्ध अस्तित्व म्हणजे चिदाकाश अनुभवत असते. त्यावेळी बुद्धी
आत्मरूप होत असते. अशा प्रकारे चिदाकाश म्हणजे प्युअर इंटरनल स्पेस अनुभवास येते. आता आपण अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 131 पाहूया. ती अशी आहे. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षिये फळ चुंबिजे, तैसे नवे तेथ विसरीजे, भोगते पणही. अध्याय 5 ओवी 131. डोळे बंद ठेवूनच्या ध्यानाभ्यासासाठी व डोळे उघडे ठेवून जागृतावस्थेत आत्म्याचा आनंद घेण्यासाठी अत्यावश्यक असलेले विज्ञान म्हणजे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीची प्रक्रिया माऊलींनी या ओवीपासून सांगायला सुरुवात केलेली आहे. फळ खाणाऱ्या पक्षाकडे बघताना खात असलेला पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया म्हणजेच भोक्ता म्हणजे पक्षी, भोग्य म्हणजे फळ व भोग म्हणजे खाण्याची क्रिया, ही त्रिपुटी जशी स्पष्टपणे कळते तसे तो आत्म्याचा आनंद, भोक्ता आणि भोग या त्रिपुटीद्वारे भोगता येत नाही. माऊलीच्या ओळीचा अर्थ पाहतोय आपण. आत्म्याचा आनंद अनुभवताना भोगतेपणा विसरावा लागतो. करता भोगता होऊन भोगणे अशा प्रकारचा भोगतेपणा हा आत्मानुभूतीत अनुपस्थित असतो. आत्म्याचा आनंद भोगणे हे त्रिपुटी विरहित असते. कुठलाही विषय भोगत असताना जसे जेवणे, पाहणे, वाचणे, चिंतन, मनन करणे, उपासना करणे अशी कुठली तरी क्रिया इंद्रियाद्वारे किंवा मनाद्वारे उपस्थित असते. मनातील स्मृतीद्वारे आनंद उपभोगताना मनोराज्य करणे, स्मृतीला बोलावणे ही क्रिया उपस्थित असते. म्हणजेच भोगण्याची क्रिया भोगणे याद्वारे करणे सुरू असते. आत्म्याचा अलौकिक अमर्याद आनंद उपभोगताना क्रियेचा अभाव असतो. कुठलीच क्रिया सुरू नसते. शरीराने किंवा मनाने करणे बंद असते. म्हणजेच आत्म्याचा आनंदाचा अनुभव घेताना त्रिपुटी संपते. भोगण्याची क्रिया नसते. त्रिपुटीतील उर्वरित 2 अंग म्हणजे भोक्ता व भोग्य हे दोन्ही एकच म्हणजे आत्माच असतो. स्फुरित झालेला आत्म्याचा आनंद आत्माच अनुभवत असतो. म्हणूनच या आनंदाला स्वस्वरूपाचा आनंद म्हटले जाते. म्हणूनच या आनंदास कारण परत्वे नसलेला म्हणजे आनंद, निरुपचार आनंद म्हटलेले आहे. इंद्रियाने किंवा मनाने करणे थांबावे लागते. अन्यथा मनात जे उपस्थित असते, उदाहरणार्थ विचार, शब्द, रूप, भावना यांचाच वृत्तीरूपाने अनुभव येतो आणि त्या अनुभवामुळे आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. आपण आणखी एक ओवी पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 33. जे दिठीही न पविजे, ते दिठीवी न देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे, ज्ञानबळ. अर्थ, जर अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्याशिवाय पाहता येते. सारांश समजून सांगण्यासाठी भाषेशिवाय दुसरे माध्यम नाही. समजून घेण्यासाठी ज्ञानेंद्रियाशिवाय म्हणजे डोळ्याने वाचणे, कानाने ऐकण्याशिवाय पर्याय नाही. अनुभवण्यासाठी ज्ञानेंद्रियांना त्यांच्या वापरापासून मुक्त करण्याशिवाय म्हणजे मन व ज्ञानेंद्रियाचा वापर त्यागण्याशिवाय म्हणजे मौन आणि ध्यानाशिवाय पर्याय नाही. भाषेचे सांगणे इंद्रियाद्वारे समजून घेणे आणि इंद्रियाशिवाय अर्थात मनाचा
नामरूपाशी व इंद्रियाचा त्यांच्या त्यांच्या विषयाशी संबंध विच्छेद साधून अनुभवणे अशी आध्यात्मिक प्रगती साधावी लागते. आपल्याला आता 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे आणि त्यासाठी पुन्हा आत्ता वाचलेली 982 क्रमांकाची ओवी वाचून त्याचा आपण अर्थ पाहू. त्यानंतर मी या ठिकाणी आपण सत्र संपण्याचा गजर करू आणि त्यानंतर ओवी वाचन, अर्थ आणि नंतर माझी माऊली म्हटल्यानंतर आपण ध्यान करावयाचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ओवी क्रमांक 982. तैसे आपुले नेनने फेडिजे का जानने तेही गिळून असणे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे शेवटची मर्यादा असलेली अशी ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. आपल्याला स्वस्वरूपाचा अनुभव अज्ञानामुळे येत नव्हता. ते अज्ञान ज्या ज्ञानामुळे म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्याचा उपदेश गुरूंनी केल्यामुळे नाहीसे झाले. ते वृत्तिरूप ज्ञानही गिळून असणे. त्यामुळे स्वरूपाचे असणे आणि अवस्था नैष्कर्म स्थितीत असते. माझी माऊली.